मिळणार आहे। यासाठी मी सर्वांना विनंती करतो की आपण जागेवरच बसायचे आणि यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजू काळे साहेब यांना विनंती करतो आपण 2 शब्द मार्गदर्शन करा। डॉक्टर राजू काळे साहेब। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। संत श्री सेवालाल महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज या महामानवांना अभिवादन करतो। या धर्मसंस्थेला थोड्याच वेळात उपस्थित राहणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री धर्मरक्षक योगी आदित्यनाथ जी, मंचावर उपस्थित सर्व संत महंत, कारंजा मानोरा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीच्या उमेदवार सहितही प्रकाशदादा डाके, वाशिम मंगरुळनाथ मतदारसंघाचे उमेदवार श्यामभाऊ फळे या धर्मसत्तेला उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, ज्या ज्या वेळेस या देशात राजसत्तेला उतरती कला लागली त्या त्या वेळेस या देशात धर्मानी आणि या संत महंतांनी या धर्मसत्तेला आधार देऊन या देशातली ही सत्ता ती लोकशाहीतली नरेंद्रजी मोदींची सत्ता असो की राजेशाहीतली छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता असो, ती सत्ता आम्ही ठेवण्याचं काम खऱ्या अर्थाने जर कोणी ठेवलं असेल तर ते या संत महंतांनी केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस कुठल्याही युद्धावर जायचे त्यावेळेस भावानीचं पूजन केल्याशिवाय ते कधी युद्धावर जात नव्हते। आज या देशात खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर या देशात विकास हा अगोदर धर्माचा झाला पाहिजे। धर्म जर अबाधित राहिला तर देश सुरक्षित राहील, म्हणून विकास धर्माचा झाला पाहिजे। त्यानंतर असताना आपले विकास आज या देशात नरेंद्रजी मोदींनी धर्माचा विकास आपण जर उत्तर प्रदेशात मथुरा, काशी, वृंदावन आणि प्रयाग आणि वाराणसीचं जर उदाहरण घेतलं, अयोध्येतल्या 550 वर्षाचं रामललाचं मंदिर आज त्यांच्याच नेतृत्वावर या मंचावर बसलेल्या संत म्हणतो आशीर्वादाने पूर्ण करण्याचं जर काम केलं असेल नरेंद्रजी मोदी यांच्या या सरकारमध्ये रामललाचं विराजमान आणि भव्य दिव्य असं राम मंदिराचं निर्माण यांच्याच काळात केलं गेलं। आज जातीपातीचं राजकारण केलं जातं, परंतु या देशात जर राहायचं असेल तर हिंदू धर्माचा अभिमान, या हिंदू धर्माचं रक्षण आपण केलं पाहिजे। त्याच आधारावर आज महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आणण्याचं काम आणि कर्तव्य आणि जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। मी आपल्याला विनंती करतो, फक्त धर्माचं रक्षणच भारतीय जनता पार्टी युतीच्या सरकारात केलं गेलं नाही। आज सर्वात या हिंदू धर्म जी काही मागासवर्गीय म्हणून पिचडी जाती होती, ज्यांच्याकडे कुठले सरकारमध्ये लक्ष केलं गेलं नाही, आज पोरागडचा विकास महाराज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील या सरकारमध्ये केला। वाशिम जिल्ह्यात आज जर कोणी फिरण्यासाठी आलं, कोणी जर आलं तर आज आपण जर विचार केला तर
कोणी राहणार नाही एवढी मोठी नगारा भवनची वास्तू याच भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये गेली. आमच्या या मतदारसंघाचे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजूभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात या पोहरागडाचा विकास केला गेला आणि या जिल्ह्याचा विकास केला गेला. माझी सर्वांना विनंती आहे, ये तो सिर्फ झाकी है बाकी आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे, ही सुरुवात आहे. खऱ्या अर्थाने इथून सुरुवात, आपण विकासाची सुरुवात झाली. यानंतर जर आपण भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पाठीशी उभे राहिला तर फक्त पोहरागडाचाच नाही तर या समाजाचा विकास केल्याशिवाय भारतीय जनता पार्टी राहणार नाही. आज कुठल्याही सरकारमध्ये आपल्या समाजाला तांडावस्तीच्या अंतर्गत असो, आज बऱ्याच तांड्या 100% तांड्यावस्तीच्या आहेत सभागृहाचं निर्माण केलं गेलं. आपल्या समाजाला, आपल्या गरिबाच्या मुलीचं लग्न असो, कुठलं साक्ष केंद्र असो, कुठलाही सामाजिक कार्यक्रम असो, हा तांड्यावर झाला पाहिजे. म्हणून सरकारच्या वतीनं प्रत्येक तांड्यावर सामाजिक सभागृहाची निर्मिती केली गेली. माझी सर्वांना आज विनंती आहे की आपण या मतदारसंघातून आपला जो पोहरागडचा विकास आहे, आपला जो समाजाचा विकास आहे, हा पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला सईताई प्रकाशदादा राखे यांच्या कमळ या निशाणीवर आणि वाशिम मंगरुळनाथमधून शामभाऊ खोळे यांच्या कमळ या निशाणीवर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करू. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्वच उमेदवारांना जास्तीत जास्त मताने निवडून आणण्यासाठी सर्वच भारतीय जनता पार्टी व महायुतीचे पदाधिकारी जोमाने काम करत आहेत. आणि विशेष म्हणजे गोरबंजारा समाजासाठी महायुतीच्या माध्यमातून विविध योजना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांच्या माध्यमातून गोरबंजारा समाजाचा आणि गोरबंजारा समाजाची काशी पोहरादेवी या काशीचा कायापालट आणि विकास, नगारा भवन असो, संत सेवालाल महाराजांचं मंदिर असो व संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून आरोग्यदूत रामेश्वर भाऊ नाईक आणि धर्मपीठाचे महंत जितेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून राज्य समन्वयक म्हणून आदरणीय ॲडव्होकेट पंडित भाऊ राठोड असतील, आदरणीय राज्य समन्वयक रविकांत भाऊ राठोड असतील, आदरणीय नंदूभाऊ पवार असतील, आदरणीय पंकज पाल असतील व सर्वच अशासकीय सदस्य, राज्य, तालुका व विभागीय सदस्य यांच्या माध्यमातून गोरबंजारा समाजाच्या तांड्याचा विकासाचा आराखडा तयार करून राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे खऱ्या अर्थानं पाठवून तो तांड्याचा आराखडा मंजूर करण्यासाठी व तांड्याचा विकास करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून येणाऱ्या काळामध्ये महायुती सरकार हे आपल्या तांड्याचा विकास करण्यासाठी आपल्याला लागणार आहे. त्यासाठी महायुती आपकी बार फिर एक बार महायुती सरकार या घोषणा देऊन आणि या घोषणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त गोरबंजारा समाजाला विनंती आहे की आपण महायुती सरकारच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यायचं आहे आणि गोरबंजारा समाजाचा विकास करून घ्यायचा आहे.
पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, सरपंच असेल, जास्तीत जास्त घोरबंजारा समाजाचे उमेदवार महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गट याच्यामध्ये ताकद निर्माण करून घोरबंजारा समाजाला चलो गोर सत्ता घेऊन असं घोषणा देऊन आता आपल्याला घोरबंजारा समाजाची ताकद मजबूत करायची आहे आणि आपली ताकद या देशाला, या जगाला दाखवून द्यायची आहे. जे वैभवशाली समाज आपला घोरबंजारा समाज आहे, संत सेवालाल महाराजांची शिकवण आहे, संत रामराव बापू यांचा आशीर्वाद आणि शिकवण आहे की आपला घोरबंजारा समाज विकासाचा प्रवास यापुढे चालणार आहे आणि जो सरकार आपल्या मुख्य विकासाला मुख्य प्रवाह आणतोय त्या सरकारासोबत आपल्याला खऱ्या अर्थाने राहायचं आहे. तर एका जोरदार आपण घोषणा बोलो संत सेवालाल महाराज की, बोलो संत सेवालाल महाराज की, संत हमलाल महाराज की, संत हमलाल महाराज की, संत रामराव बापू की, संत रामराव बापू की, संत चैतन्य बापू की, संत चैतन्य बापू की, संत भामनलाल महाराज की, यानी जगदंबा यानी की, यानी जगदंबा यानी की, भारत माता की जय श्री राम, जय जय श्री राम, शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की. आणि यानंतर आपल्या व्यासपीठावर महंत, संत, राजकीय गण, सामाजिक कार्यकर्ते सर्वांचे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि थोड्याच वेळात आपल्याला सर्व प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे, त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. तरी मी सर्व आजूबाजूला जे माझे समाज बांधव उभा आहेत त्यांना विनंती करतो की आपण सभा मंडळामध्ये स्थान ग्रहण करायचं आहे. आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि घोरबंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे राज्य समन्वयक, दराडीचे युवा नेते माननीय रविकांत भाऊ राठोड यांना विनंती करतो की आपण 2 शब्द मार्गदर्शन करावं. रविकांत भाऊ राठोड. काही वेळातच, काही अवघ्या मिनिटातच आजच्या या धर्मसभेचं मुख्य आकर्षण आदरणीय योगीजी मंचावर विराजमान होणार आहेत. तर जेवढे बांधव आजूबाजूला पेंडॉलच्या आजूबाजूला आहेत त्यांना विनंती आहे की सर्वांनी पेंडॉलमध्ये येऊन बसायचं आहे. आजच्या या शंखनाद सभेला उपस्थित महायुतीचे सर्वच अधिकृत उमेदवार, सर्व संत महंत आणि या सभेला उपस्थित आपण सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो. मित्रांनो, संत सेवालाल महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये, जगदंबा देवीच्या या पुण्यभूमीमध्ये महायुतीचे सर्व अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदरणीय योगीजी उत्तर प्रदेशमधून थेट घोरादेवीला येत आहेत आणि या घोरादेवीमध्ये येऊन मागच्या 2.5 वर्षामध्ये ज्या महायुती सरकारने काही कामं केली, भारतीय जनता पार्टी, शिवसेना
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या महायुती सरकारने आपली भूमिका एकदम चोखपणे पार पाडली आहे. आणि जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला आणि मला न्याय देण्याचं काम या महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे, त्यामुळे तुमची आमची जबाबदारी बनते, तुमची आमची जबाबदारी बनते की येणाऱ्या काळामध्ये 20 तारखेला सर्वच महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देऊन पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आपल्याला महायुतीला आणायचं आहे. आणि मित्रांनो, बोराडीच्या आसपासच्या परिसराच्या कानाकोपऱ्यात जर तुम्ही जाणार, संत सेवालाल महाराजांच्या पावनभूमीमध्ये तुम्ही आलात, बंजारा भटके कुंड समाजाबद्दल जर महायुती सरकारच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर मागच्या 70 ते 80 वर्षामध्ये आतापर्यंत जे कोणी केलं नाही ते काम या महायुती सरकारनं मागच्या 2.5 वर्षामध्ये तुम्हाला केलेलं आहे. संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेसाठी ज्या योजनेला 500 करोडचा निधी उपलब्ध करून दिला आणि जो 70 ते 80 वर्षापासून बंजारा भटके कुंड समाजाचा जो तांडा विकासापासून तो राहिलेला आहे, त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम या महायुती सरकारनं केलेलं आहे. त्यामुळे विनंती करायची, तुम्हाला हात जोडून विनंती करायची, महायुती सरकारच्या सर्वच्या सर्व आदरणीय योगीजींचं आगमन होत आहे. सर्व केंद्राच्या बाहेरच्या मानवांना विनंती करतोय की तुम्ही सर्वांनी आतमध्ये येऊन बसायचंय. या भारत देशाची शान हिंदू धर्मरक्षक आदरणीय योगीजी हे अवघ्या 2 मिनिटांमध्ये स्टेजवर विराजमान होणार आहेत. मित्रांनो, विनंती एवढीच आहे, सर्वांनी अतिशय शांतपणे योगीजींना ऐकायचं आहे. एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद भाऊ. योगीजींचं आगमन लगेच होणार आहे, तर सर्वांना विनंती आहे की आपण शांत चिंतेने बसून घ्यायचं आहे. सर्वांना विनंती आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांचं आगमन संत सेवालाल महाराज, संत रामराव बापू, संत वामनलाल महाराज, संत याडी जगदंबा यांचं दर्शन घेऊन ते व्यासपीठावर येणार आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर सर्वांना मी नम्रतेची विनंती करतो की आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे आणि राजसत्ता, धर्मसत्ता आणि सामाजिक सत्तेमध्ये जाऊन बंजारा समाजाचा विकास आणि एक वैभवशाली समाज म्हणून ओळख असणाऱ्या बंजारा समाजाचा विकास करण्यासाठी आणि धर्मसत्तेचे जे महंत धर्मगुरू यांनी सर्व एकत्र येऊन धर्मसभेचे आयोजन या ठिकाणी केलेले आणि आज विशेष म्हणजे जे आपल्याला प्रमुख मार्गदर्शन लाभलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदरणीय योगीजी आदित्यनाथजी यांच्या हस्ते आज बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत सुनील महाराज यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देखील या ठिकाणी होणार आहे. तरी आपण बंजारा समाजाचे महंत धर्मगुरू सुनील महाराज यांचा भारतीय जनता पार्टीच्या
यवतमाळ, वाशिम, मंगळूरपीर सर्व स्थानिक उमेदवार या ठिकाणी आलेले, तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेले. तरी आपण सर्वांनी शांत चित्तेने हा कार्यक्रम धर्मसभा या ठिकाणी होणार असून आपण शांत चित्तेने बसायचं आणि जेही कोणी बाहेर असतील त्यांना विनंती आहे की आपण सभास्थळी येऊन बसायचं. सर्वांना विनंती आहे की अवघ्या थोड्या वेळातच आदरणीय योगीजी आपल्या व्यासपीठावर उपस्थित राहतील. मी सर्वांना विनंती करते की व्यासपीठाच्या बाहेर जे आहेत त्यांनी सर्वांनी आतमध्ये येऊन खुर्चीवर आसनस्थ व्हायचं आहे. अवघ्या काही वेळात आपल्या इथे आदरणीय योगीजी यांच्या व्यासपीठावर मी मागील काही भाऊंना विनंती करते की त्यांनी खुर्चीवरून आसनस्थ व्हायचं आहे. अवघ्या थोड्या वेळात आदरणीय योगीजींचे व्यासपीठावर आगमन होत आहे. सर्वांना विनंती आहे, गोरबंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी या ठिकाणी आज राजसत्ता, धर्मसत्ता, सामाजिक सत्ता धर्मसभेचे आयोजन करण्यात आले असून याचे प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी आदित्यनाथजी यांचं प्रमुख मार्गदर्शन मिळणार आहे. आणि व्यासपीठावर आपल्याला लाभणारे प्रमुख पाहुणे म्हणून आणि आपल्या बंजारा समाजाचे गादीश्वर आणि नवनिर्वाचित विधान परिषद आमदार धर्मगुरू परमपूज्य बाबूसिंग महाराज हे असणार आहेत. तसेच धर्मगुरू महंत कबीरदास महाराज यांची या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. तसेच रामसिंग महाराज धर्मपीठाचे धर्मगुरू महंत जितेंद्र महाराज यांची या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि ज्यांचं या ठिकाणी आदरणीय योगीजी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीमध्ये गोरबंजारा समाजाच्या विकासासाठी आणि राजकीय दिशा ठरवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये चलो गौर राजसत्ता की ओर या घोषणाप्रमाणे याचा सर्व समाजाचा विचार सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश सोहळा करून बंजारा समाजाला विकास करण्यासाठी धर्मगुरू सुनीलजी महाराज यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे. तेही या ठिकाणी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसंच या पोहरादेवीचे महंत यशवंत महाराज, महंत शेखर महाराज, महंत श्याम चैतन्यजी महाराज, महंत दिव्या चैतन्यजी महाराज, महंत रायसिंग महाराज, महंत सुरेशजी महाराज, मालकीत सिंग बाल, जयपाल सिद्धू, चरणसिंह हैप्पी, महंत भारतनाथ सरस्वती, महंत पंकजपालजी महाराज, महंत सिद्धलिंग स्वामी महाराज, महंत विष्णुजी राठोड, महंत मुरारी महाराज, महंत प्रेमसिंहजी महाराज, महंत हिम्मतलाल महाराज, महंत अभिमान महाराज, महंत
संत नवनाथ मध्यालयी या महाराजांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे आणि त्यांचे आशीर्वाद त्यांचे मार्गदर्शन आपल्या समाजाला या ठिकाणी नेहमीच राहिलेलं आहे. तर त्यांचं मार्गदर्शन आणि सर्व समाजाचा आपल्याला सोबत घेऊन पुढील काळामध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि जे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये सतत राज्यामध्ये धडाडीने काम करत आहे असे गोरबंजारा समाजाचे भूषण राज्याचे मंत्री माननीय संजय भाऊ राठोड यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. संजय भाऊ राठोड हे आपले समाजावर गौरवशालीच आणि मोठं जपतन करे सारू त्यांच्या मतदारसंघामध्ये बंजारा समाज असेल इतर समाज असेल जास्तीत जास्त मदत टक्क्याने आपल्या भाऊंना विजय करायचा आहे अशी मी या धर्मसभेच्या माध्यमातून आवाहन करतो, विनंती करतो. यानंतर तसेच महायुतीचे उमेदवार सईताई ढाके मॅडम याही आपल्या महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांनाही जास्तीत जास्त मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि महायुतीचे हात आपल्याला बळकट करायचे आहे. तसेच महायुतीचे उमेदवार श्री श्याम खाडे साहेब हेही आपल्या महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांनाही जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देऊन महायुतीचे बळ आपल्याला बळकट करून समाजाचा विकास करण्यासाठी महायुतीचे उमेदवार निवडून द्यायचे. त्यानंतर आपल्या समाजाचे वैभवशाली परिवार म्हणून ज्यांना आपण मानतो महानायक वसंतराव नाईक साहेबांचे वंशज आमदार इंद्रनील नाईक साहेब हे सुद्धा महायुतीचे उमेदवार म्हणून पुसद विधानसभाच्या माध्यमातून ते निवडत आहेत. त्यांनाही आपल्या बंजारा समाज व इतर समाज जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावं असं मी जाहीर विनंती करतो आणि सर्वांना निवेदन करतो. त्याचप्रमाणे बंजारा समाजाचे नेते इंद्रनील नाईक साहेब हे सुद्धा आपल्या बंजारा समाजाचं नेतृत्व त्यांच्याही पाठी खंबीरपणे आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी या साईडने राहा आपण या बॅरिकेड जवळ राहा आणि या बॅरिकेड जवळ राहायचं म्हणजे आपलं दिसतंय. तसे या ठिकाणी उमरेचे महंत दिलीप महाराज हेही या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचंही मी सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो आणि थोड्याच वेळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. संत सेवालाल महाराज यांनी जगदंबा संत रामराव बापू संत बाबुलाल महाराज यांचं ते दर्शन घेऊन त्यांचं आगमन या ठिकाणी स्टेजवर होणार आहे. खऱ्या अर्थानं गोरबंजारा समाजासाठी आजचा दिवस सुवर्ण दिवस आहे आणि बंजारा समाजाचा काही दिवसापूर्वी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी येऊन संत सेवालाल महाराज संत रामराव बापू यांचे दर्शन घेऊन समाज बांधवांना मार्गदर्शन केले होते. त्याच अनुषंगाने आज प्रमुख मार्गदर्शक म्हणून या पोहरादेवीला लाभलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी
हिंदू रक्षक जेन आपण हनुमान करताना नरेंद्र मोदी बोला ऐक्य बेलोच बसू आपलो सर्व आदरणीय वंदनीय आदित्यनाथजी महाराज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री वो भी आता हजर वेगेचं थोडेच वेळेपायी संजय भाऊ राठोड इंद्रनील भाऊ नाईक सईताई ढाके आता वेगेचं आता हजर वेगेचं व अकरामाई थोड्याच वेळेपायी आपण कार्यक्रमाला वाट देखण्याचा प्रतीक्षा करायचा वो अकरामाई जे लोक उपस्थित वेगेचं तरी समस्त बंजारा समाज भारतवर्षेनं मग केरोचू की 70 वर्षांनी जे आपण विकासेर वाट देखते जे विकासेर गंगा हे महाराष्ट्रमाई हे भारतीयमाई पुढची सरकार कोण दिलो तो आपल्याला असो आपण सरकार आदरणीय मोदी साहेब बनून असते भारतीय पहिली म्हणा बंजारा बोर्ड तयार होत आपलं व बंजारा बोर्डेर माध्यमाती मार तांडे सोयी सुविधा मार तांडव सुविधा ती वंचित करतानी हे तांडे सेवालाल महाराज बंजारा लवाण तांडा समृद्धी योजना करतानी ती आता 23 जीआरटी होता व जीआरटी माध्यमाती तांडे थोडा मोठा आपण टोकन बी लागण्याचा तरी मार गोरभाईला विनंतीचं की आम्हाला कळायमाई बंजारा समाजात प्रत्येक तांडेला विकास होते नायकांना कारभारीनं सरपंचाला पोलीस पडल्यावर नसावीन करायचं व आम्हाला कळाय मार तांडो हरोबर होऊया करतानी संत सेवालाल महाराज बंजारा लवाण तांडा समृद्धी योजना रो अक्रमाई आपल्या योजना म्हणायचं व साधोसाथ महाराष्ट्रात कवी भजनकरी पुजारी संत महंत साहित्यिक हे लोक साधू सुद्धा साहित्य अकादमी करताना गौर बंजारा साहित्य अकादमी करताना अक्रमाईचे की आपल्या मळवेलीचं तो असे अनेक योजना हे महाराष्ट्र नाही भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार रबारेचं आणि बिहाव आयवाळे कार्यमाई शेन एकीकी द्यायचं शेन एक विचार द्यायचं आणि समाज न्याय द्यायचं आणि तांड्यावर विकास करायचा लगेच आदरणीय योगीनाथजी आपल्याकडे उपस्थित करायचं तो सेवेतानी बोलताय मी जे जे कार करायचं आपल्याला असो मंचपर्यंत उपस्थित होता एकच आवाजामुळे आपल्याला शेण आवाज करायचं करताना बिहाव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीनाथ आदित्यनाथजींना मी विनंती करतो की लगेच आपण पुष्पांजली अर्पण करावी संत सेवालाल महाराज यानी जगदंबा आणि रामरावजी बापू यहाँ पर आके पुष्पांजलि पुष्पांजलि होने के बाद बस जे बेसाव जे अपना बेतानो वाट देख रहे थे
जिना पौरादेवीचे संत धर्मगुरु बापूसिंहजी महाराज, भंत कबीरदासजी महाराज, जितेंद्रजी महाराज यांना विनंती करतो की आपण शाल चित्र देऊन योग्य विद्यार्थीचं स्वागत करावा. अरे जल्दी लाव. बाकीचे जागेवर बसावे. बाकीचे कोणी मध्ये येऊ नये. सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की. नेक्स्ट राजकीय नेते सईताई ढाके, राजाभाऊ, प्रतिनिधींनी स्वागत करावा. लगेच लोकप्रतिनिधी लवकर वेळ कमी आहे. सुनील महाराज महंत सुनील महाराज पक्षप्रवेश. सुनील महाराज यांचा पक्षप्रवेश आहे, तरी आपण मंचावर येऊन पक्षप्रवेश करावा. पुस्तक जे बंजारा समाजाला कुंभमेळा होतो कोत्रीमाई साहेबांना श्याम चेतन महाराज आणि मधुर साथीदार पुस्तक द्या फटाफट. सेवालाल महाराज की. आज की संगठन सभा के माध्यम से मंच पर उपस्थित हमारे सबके सुरक्षक योगी आदित्यनाथ जी, सभी मंच पर महंत हमारे धर्मगुरु बाबू सिंह महाराज जी, सभी मंच पर धर्म सत्ता और राजसत्ता के सभी प्रमुख कार्यकर्ता अधिकारी और मेरे सामने सभी उपस्थित सभी समाज के भाइयों और बहनों को मेरा नमस्कार. महाराज जी, आज ये जो संगठन सभा का महत्व ऐसा है कि यहाँ पे धर्म सत्ता भी है, राज्य सत्ता भी है और समाज सत्ता भी है. तीनों सत्ता का मिलन यहाँ पे हो रहा है. बंजारा समाज और रमणा समाज का इतिहास है कि 16वीं सदी में ये समाज राष्ट्र और धर्म के प्रति बलिदान देने वाला, फिर वहाँ पे ये वैभवशाली समाज था. किंतु इंग्रजों के मुगलों ने इस समाज का इतिहास और संस्कृति का पूरा तहस नहस करके रखा है. आपने देखा गत वर्ष में आप बोलने में आए थे जहाँ पे बंजारा रमणा समाज का कुंभ हुआ था. उस कुंभ के द्वारा जब से समाज की दशा और दिशा देने का तय हुआ, इसलिए राज्य शासन द्वारा संतशिला द्वारा दाना समृद्धि अभियान तो एक समाज के लिए कोई योजना लेकर आए और उसी के समाज के कार्यकर्ता को अशासकीय सदस्य कर उसी समाज का उत्थान करने का अवसर मिला. उसके बाद दूसरी योजना लेकर बंजारा साहित्य अकादमी लेकर आए, जिसमें हमारे कवि पुजारी भजनकारी साहित्यकार लेखक संतों का यहाँ पे मुद्रण होने वाला है. और माननीय मोदी जी ने इस समाज को मुख्य धारा में लाने के लिए बंजारा कल्याण बोर्ड भी लेके आए. इसीलिए ये तीनों सब इसका मिलाप करके अभी समाज का यहाँ पे उत्थान हो रहा है. माननीय योगी जी, आपको मैं बहुत समाज की ओर से सभी संत की ओर से बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि आपने इस हमारे काशी पौराणिक में आकर हमारी शोभा बढ़ाई. इसीलिए आपका बहुत बहुत धन्यवाद और मेरे वाणी को बुरा देता हूँ. जय सेवालाल. इसके बाद मैं धर्मगुरु बाबू सिंह महाराज को निवेदन करूंगा कि वे अपनी यहाँ पे वाणी रखें. सेवेरी आणि मर्यादा सेवा मानके गाव घेऊया. सेवालाल महाराज की, जगदंबा भवानी की, पवन सुत प्रभु रामचंद्र भगवान की. सरासर वास करेवा आदिशक्ति माता जगदंबा, गुरु भगवान सद्गुरु प्रभु रामचंद्र जी प्रभूना नमन करतानी आणि से साधू संतेने चरणेमा
धर्मरक्षक आदित्यनाथ योगी जी यांना विनंती करतो की उन्होंने यहाँ पे अपना संबोधन देना है। भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे। छत्रपति शिवाजी महाराज की, संभाजी महाराज के, संत सेवालाल महाराज के, संत सेवालाल महाराज के, जगदम्बे जगदम्बा अम्बा मैया की, अम्बा मैया की। मंच पर उपस्थित बंजारा समुदाय के धर्मगुरु और जिन्हें अभी अभी महाराष्ट्र की विधान परिषद के लिए जिनका मनोनयन हुआ है, ऐसे संत बाबू सिंह महाराज जी, मंच पर उपस्थित पौरा देवी के श्री महंत कबीरदास महाराज जी, लिबाना पीठ आदिलाबाद के महंत राम सिंह महाराज जी, बोहरा देवी के महंत सुनील महाराज जी, महंत जितेंद्र महाराज जी, महंत यशवंत महाराज जी, चैतन्य आश्रम के श्री महंत श्याम चैतन्य महाराज जी, महंत सुरेश महाराज जी, राजगढ़ आश्रम से राय सिंह महाराज जी, भारतीय जनता पार्टी के वासिम के जिला के अध्यक्ष श्री राजू राजे पाटिल, विजय राघव जाधव जी, भारतीय जनता पार्टी और महायुति गठबंधन के प्रत्याशी सईताई ढाके जी, वासीम विधानसभा क्षेत्र से उम्मीदवार श्याम जी खोड़े जी और उपस्थित सभी मेरे बहनों और भाइयों, ये मेरा सौभाग्य है कि इस क्षेत्र की काशी कही जाने वाली बंजारा समुदाय के पवित्र स्थल संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज, संत बामनलाल महाराज की साधना की पवित्र भूमि और जहां पे साक्षात जगत जननी मां भगवती अम्बा ने उन्हें दर्शन दिया, इस पावन धरा को मुझे आज नमन करने का अवसर प्राप्त हुआ है। जगत जननी मां भगवती अम्बा और इन पूज्य संतों के श्री चरणों का नमन करते हुए आप सबका मैं अभिनंदन करता हूं, स्वागत करता हूं। जय सेवालाल महाराज। बहनों भाइयों, इसे मैं एक सुखद संयोग मानता हूं जो बंजारा समुदाय कभी अपने अस्तित्व के लिए जूझ रहा था, आज उस बंजारा समुदाय को प्रधानमंत्री मोदी जी के मार्गदर्शन में सत्ता की, शासन की मुख्य धारा के साथ जोड़ करके बाबू सिंह महाराज को
एमएलसी के रूप में भेजने का काम भारतीय जनता पार्टी की सरकार ने किया। ये कार्य इसलिए महत्वपूर्ण है कि अब बाबू सिंह महाराज के जाने के बाद न केवल इस पवित्र काशी के बंजारा समुदाय की इस पवित्र काशी का सुंदरीकरण करने की भारतीय जनता पार्टी का अभियान और तेजी के साथ आगे बढ़ेगा। जो समाज विरोधी देशद्रोही तत्व बंजारा समुदाय का धर्मांतरण करके उन्हें गुमराह करने का प्रयास कर रहे थे, अब वे लोग सफल नहीं होने पाएंगे और एकजुट होकर के जिस बात का आह्वान कभी छत्रपति शिवाजी महाराज ने किया था, जिस कार्य के लिए संभाजी महाराज ने अपना बलिदान दिया था, जिन कार्यों के लिए बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर जी ने पूरा जीवन समर्पित कर दिया था, आज उन कार्यक्रमों को मजबूती के साथ हमें करंजा क्षेत्र में भी आगे बढ़ाने का अवसर प्राप्त होगा। बहनों और भाइयों, इस समय महाराष्ट्र विधानसभा के चुनाव चल रहे हैं और पूरे महाराष्ट्र के अंदर एक और भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में महायुति गठबंधन कार्य कर रहा है। प्रधानमंत्री मोदी जी का यशस्वी नेतृत्व है। मोदी जी का कार्य पिछले 10 वर्ष के अंदर पूरे देश ने देखा है। बिना भेदभाव के शासन की योजना का लाभ हर गांव को, हर गरीब को, हर किसान को, हर नौजवान को, समाज के हरेक तबके को देने का कार्य हो रहा है। वहीं दूसरी ओर समाज और राष्ट्रद्रोही तत्वों को अपने गले का हार बनाने वाला महाअघाड़ी के नाम पर एक महाअघाड़ी गठबंधन भी कांग्रेस के नेतृत्व में आपके बीच में है। न उनके पास नीति है, न देश को आगे बढ़ाने की कोई नीति है, न उनकी नियत साफ है और न उनमें नैतिक बल ही है। ये लोग मुस्लिम तुष्टीकरण की राह पर चल करके देश की अपूर्णीय क्षति करना चाहते हैं और इसीलिए मैं आपसे कहने के लिए आया हूं, याद करिए महायुति गठबंधन, भाजपा, शिवसेना, एनसीपी, ये सभी मिलकर के महाराष्ट्र के विकास के लिए कार्य कर रहे हैं। मोदी जी का यशस्वी नेतृत्व है। देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी के नेता के रूप में इन कार्यक्रमों को आगे बढ़ाने का कार्य कर रहे हैं। लेकिन दूसरी तरफ एक ऐसी गाड़ी है महाअघाड़ी के पास जिस पे स्टीयरिंग भी नहीं, उस गाड़ी के टायर भी गायब हो गए हैं और ड्राइविंग सीट पर बैठने के लिए आपस में छीना झपटी हो रही है। छीना झपटी हो रही है कि कौन ड्राइविंग सीट पर बैठेगा। और इसलिए बहनों और भाइयों, हमें इस बात को ध्यान में रखना होगा। एक तरफ जहां भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में देश की सीमाएं सुरक्षित नहीं है। याद करिए जब एक कांग्रेस की सरकार भी पाकिस्तान घुसपैठ करता था, आतंकी वारदात को अंजाम देता था, बड़ी बड़ी घटनाएं घटित होती थी। हम लोग बोलते थे उस समय कि वे पाकिस्तान के खिलाफ कार्रवाई करो, तो कांग्रेस का नेतृत्व कहता था कि नहीं नहीं, हमारे संबंध खराब हो जाएंगे। बहनों और
आज आप देखते होंगे पाकिस्तान भारत की सीमा का अतिक्रमण नहीं कर सकता, आतंकवादियों को भारत की सीमा में घुसपैठ करने के लिए प्रश्रय देने का दुस्साहस नहीं कर सकता। अगर करेगा तो फिर खामियाजा भी भुगतेगा। ये नया भारत है, ये नया भारत है। छेड़ता नहीं है, लेकिन कोई छेड़ता है तो छोड़ता भी नहीं है। सीमाओं की सुरक्षा करना जानता है, अपनी जनता की सुरक्षा करना जानता है। ये नया भारत है, अपमान नहीं सहता। ये नया भारत है, इंफ्रास्ट्रक्चर के बड़े बड़े कार्य हो रहे हैं, हाईवे, रेलवे। यहां पर हमने देखा कितना भव्य स्थल बन रहा है, संत सेवालाल महाराज की पावन समाधि स्थली, संत रामराव महाराज की समाधि स्थली, संत बामनलाल महाराज की साधना स्थली कितनी पवित्र और कितना भव्य रूप ले रहा है। ये भारतीय जनता पार्टी की विरासत के प्रति सम्मान का भाव है। बहनों और भाइयों, ऐसे ही हाईवे बन रहे हैं, रेलवे, मेट्रो, रैपिड रेल, IIT, IIM, एम्स, वन डिस्ट्रिक्ट वन मेडिकल कॉलेज, हर घर नल की योजना, गांव गांव की बेहतरीन कनेक्टिविटी, यह गरीब के लिए आवास, PM आवास योजना में आवास, 80 करोड़ लोगों को फ्री में राशन की सुविधा, 70 वर्ष से ऊपर के हर एक बुजुर्ग को प्रतिवर्ष 5 लाख रुपए की फ्री में स्वास्थ्य की सुविधा उपलब्ध करवाने का कार्य हो, या फिर अन्य अनेक गरीब कल्याणकारी योजनाएं। यह तो मोदी जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी की सरकारें कर रही है, लेकिन साथ साथ गरीब कल्याण भी है, विकास भी है, सुरक्षा भी है, सुशासन भी है। तो विरासत के प्रति सम्मान का भाव। अयोध्या में 500 वर्षों के बाद अयोध्या में फिर से भगवान राम की जन्मभूमि पर भव्य राम मंदिर का निर्माण हो गया है। भव्य राम मंदिर का निर्माण, यह काम कांग्रेस भी कर सकती थी, लेकिन कांग्रेस को हिंदू भावनाओं की चिंता नहीं थी। कांग्रेस को हिंदू भावनाओं की चिंता नहीं थी। बहनों और भाइयों, अयोध्या दुनिया की सुंदरतम नगरी बन रही है, भगवान राम की स्थली सुंदर बन रही है, लेकिन प्रश्न है अयोध्या में यह अपमान 500 वर्ष पहले क्यों झेलना पड़ा था? राम मंदिर के लिए 500 वर्षों तक क्यों संघर्ष करना पड़ा था? छत्रपति शिवाजी महाराज ने जिस स्वराज की संकल्पना को आगे बढ़ाया था, इसके लिए संघर्ष क्यों करना पड़ा था? पेशवा बाजीराव को एक भारत एक राष्ट्र की संकल्पना के लिए संघर्ष क्यों करना पड़ा था? सामाजिक समता के लिए महात्मा फुले को क्यों आंदोलन करना पड़ा था? बहनों और भाइयों, एक विधान सब समान, इसका आह्वान करने वाले बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर को क्यों संघर्ष करना पड़ा था? कारण था हम बटे थे, और बटे थे इसीलिए कटे थे। हम बटे थे इसीलिए कटे थे, और आज हम कहने के लिए आए हैं, एक है तो सेफ है, एक है सेफ है, यानी सुरक्षित है। और इसीलिए मेरी आप सबसे आह्वान है, विनती है, चुनाव में पटना नहीं है, आपस में लड़ना नहीं है, एक होकर के देश के हित में काम करने वाली, एक भारत श्रेष्ठ भारत बनाने वाली भारतीय जनता पार्टी को अपना पूरा समर्थन और आशीर्वाद देना है। आप देंगे? सभी लोग सहमत हैं?
भारतीय जनता पार्टी ने सईताई ढाके को अपना उम्मीदवार बना करके, कारंजा से अपना उम्मीदवार बना करके आपके बीच में उन्हें भेजा है, और वासीम से श्री श्याम जी खोड़े को अपना उम्मीदवार बना करके भेजा है। इन दोनों को आपका आशीर्वाद प्राप्त होगा।